सोलापूर महानगरपालिकेची निवडणुका जे आहेत ते लागलेली आहे आणि या निवडणुकीवर सोलापुरातील एक संदेश जो आहे तो रिक्षावरील हा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात जो आहे तो व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पगार बायकोचा पुढारी गल्लीचा असा संदेश जो आहे तो रिक्षावरचा मोठ्या प्रमाणात व्हायरल जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि यावरतीच बोलण्यासाठी आपल्याला रिक्षाचे मालक आहेत अमीन भाई जे आहेत ते आपल्या सोबत या ठिकाणी आहेत। आपण ज्या रिक्षावरती संदेश लिहिला आहे तो मोठ्या प्रमाणात सगळीकडे व्हायरल होते, काय नेमका उद्देशून हा आपण संदेश लिहिलेला आहे? हा महापालिकेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे संदेश मी लिहिलो आहे। जे लोकांची बायको कामाला जाते आणि त्याच्या घर त्याच्यावर चालते आणि तो राजकारण करू शकत नाही, उगाच टारचे कपडे घालून आणि विकास काम करणारे पहिलेचे जे लोक निवडून आलेले आहेत, महापालिकेत गेलेले आहेत, जे विकास काम केले त्यांना अडचण निर्माण करायचं या लोकांकडनं काम होतं। म्हणून या लोकांना उद्देशून हे लज्जास्पद शब्द मी माझ्या रिक्षावर घातलो की त्यांना जगाला तर मनाला तर लाज वाटावी म्हणून हे मी लिहिलेलं आहे। आणि असल्या लोकांमुळं हे महापालिकेत विकास काम करणारे चांगलं काम करणारे लोकांना जाऊ देत नाहीत, अडचण निर्माण करतात। आणि जे महापालिकेच्या माध्यमातून लोकांचा मदत करणारे आणि विकास काम करणारे लोक आहेत तेच जावं आणि असल्या लोकांना जर लाज वाटून जर पाठीमागं माघारी यावं असं म्हणून हे शब्द मी टाकलेलं। एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापूर शहरातल्या सोशल मीडियावरती जो आहे मोठ्या प्रमाणात जो आहे तो व्हायरल होतो आणि कुठंतरी बायकोच्या जीवावरती जगणाऱ्या कार्यकर्त्याला हा संदेश असल्याचा देखील जे ते यावेळी अमीन भाई यांनी आपल्याला सांगितलेला आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।